नमस्कार. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी. परखड मतमध्ये आपलं स्वागत. आज महावितरणविषयी महावितरणची जी भरती प्रक्रिया आहे, त्या भरती प्रक्रियेमध्ये एस-सी-बी-सी टू ई-डब्ल्यू-एस कन्व्हर्जन म्हणजे मराठा आरक्षण स्थगित झाल्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली होती, त्याच्यामध्ये राज्य सरकारने धोरणाचा भाग म्हणून मराठा उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचं म्हणजे ई-डब्ल्यू-एसचं आरक्षण अ, घेऊ देण्याचा निर्णय जो घेतला होता कॅबिनेटनी, त्याच्याविषयी एक शासन निर्देश काढला. शासन निर्णय 23/12/2021 चा आणि त्यानुसार महावितरण या कंपनीमध्ये ज्युनियर इंजिनिअर ट्रेनी या पदावरच्या भरती प्रक्रियेमध्ये मराठा उमेदवारांना ई-डब्ल्यू-एसचा विकल्प देण्याची मुभा देऊ करणारी एक तरतूद महावितरणने केली होती आणि ही जी कागदोपत्री तरतूद करण्यात आली होती, त्या कागदपत्रांच्या अंमलाला म्हणजे ऊर्जा विभागाने काढलेलं पत्र आणि त्याद्वारे महावितरणनी जाहीर केलेली सूचना यांच्या अंमलाला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली होती. असं सांगितलं होतं, की एस-सी-बी-सी टू ई-डब्ल्यू-एस कन्व्हर्जनचं जे मुभा जी दिलेली आहे, त्याच्यावर अंमल करू नये महावितरणने. आणि हा अंतरिम आदेश जो होता, हा अंतरिम आदेश रद्द करावा ह्याच्यासाठी महावितरणतर्फे सादर करण्यात आलेल्या अर्जावर 12 तारखेला 14 तारखेला जुलैच्या सुनावणी झाली. त्यानंतर सुनावणी आज ठेवण्यात आली होती, की एका गोष्टीविषयी एक खटकणारी गोष्ट होती हायकोर्टाला. त्याच्याविषयी सरकारतर्फे स्पष्टीकरण यावं ह्याच्यासाठी आज सुनावणीला प्रकरण होतं. प्रकरण आज जेव्हा सुरू झालं, तेव्हा महावितरण आणि शासनातर्फे वारंवार ही गोष्ट सांगण्यात आली, की तो जो स्थगनादेश होता 15 मार्चचा, त्या स्थगनादेशाच्या आधी जे कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट्सनी करायला हवं, जे संवैधानिक कोर्ट म्हणजे हायकोर्ट संवैधानिक कोर्ट आहे आणि या कोर्टानी कुठला अंतरिम आदेश देताना दोन्ही पक्षांचं ऐकून घ्यावं असा प्रघात आहे, असा एक संकेत आहे. आणि जरी सूचना दिली होती, जरी महावितरण शासनाला अ, ह्या प्रकरणाच्या सुनावणीची सूचना मिळाली होती, तरी पण कुठल्या तांत्रिक अडचणीमुळं ते आपली बाजू मांडू शकले नाही. जेव्हा अंतरिम स्थगनादेश आला 15 मार्चचा आदेश जो होता, तो अंतरिम आदेश होता स्थगनाचा. म्हणजे त्या आदेशाने कोर्टाने असं सांगितलं होतं, की 11 फेब्रुवारीच्या अ, महावितरणच्या सूचनेप्रमाणे एस-सी-बी-सी टू ई-डब्ल्यू-एस कन्व्हर्जन जे आहे, म्हणजे मराठा उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा लाभ घेऊ देण्याची जी तरतूद केली होती महावितरणने, त्याच्यावर अंमल करू नये आणि तो जो आदेश आहे, तो आदेश रद्द करावा किंवा त्या आदेशामध्ये बदल करावा, याच्यासाठी सुनावणी झाली होती. आज सुद्धा त्याच्यावर विस्तृत सुनावणी झाली. शासनातर्फे आपली बाजू ज्येष्ठ विधिज्ञांनी मांडली आणि मग महावितरणतर्फे सुद्धा ज्येष्ठ विधिज्ञांनी मागणी केली, की पुढं ह्या प्रकरणाचे मेरिट्स जे आहेत, म्हणजे अर्जदार जे ई-डब्ल्यू-एसचे उमेदवार आहेत, ज्यांनी असं मागितलं होतं कोर्टासमोर, की भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पूर्वलक्षी प्रभावाने मराठा उमेदवारांना ई-डब्ल्यू-एसचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या आरक्षणाचा लाभ नाही देता येणार, ही मागणी करून तसं करण्याची मुभा देणारी तरतूद किंवा तसं करण्याची मुभा देणारा जो जी-आर आहे, त्याच्या वैधतेला सुद्धा आता आव्हान दिलंय ई-डब्ल्यू-एस याचिकाकर्त्यांनी. अ, त्यांचं मग म्हणणं ऐकून घेण्यात आलं आणि कोर्टासमोर असं प्रतिपादन केलं महावितरणच्या वकिलांनी, की ह्याच्यामुळं जे याचिकाकर्ते आहेत, त्यांच्यावर परिणाम होईल, ही एक हायपोथेटिकल गोष्ट आहे. हा एक केवळ अनुमान आहे हे एक, की त्याच्यातले जे याचिकाकर्ते आहेत, त्यांच्या अ, हक्कावर कुठल्या गदा येईल आणि नाहीतरी सरकारी वकिलांनी असं सांगितलं, की जी भरती प्रक्रिया आहे, ही भरती प्रक्रिया तेव्हाच पूर्ण होते, जेव्हा नियुक्तीपत्र दिल्या जातात आणि नियुक्तीपत्र या प्रकरणामध्ये दिल्या गेलेल्या नाहीत आणि त्याच्यामुळं भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आणि केवळ निवड यादीमध्ये एखाद्या उमेदवाराचं नाव आहे
आणि निवड यादीचं परिवर्तन जेव्हा नियुक्त्यांमध्ये होतं, तेव्हा जर एखाद्या उमेदवाराचं तिथून डिस्प्ले झाला एखादा उमेदवार जर, म्हणजे एखाद्या उमेदवाराचं नाव त्या यादीतून, निवड यादीतून वगळण्यात आलं, तर त्याचा कुठला संवैधानिक किंवा कायदेशीर अधिकारावर गदा येत नाही, असं शासनातर्फे आज प्रतिपादन करण्यात आलं. आणि महावितरणतर्फे असं सांगण्यात आलं, की जे याचिकाकर्ता उमेदवार आहेत, त्या याचिकाकर्ता उमेदवारांच्या भवितव्याचं काय? त्यांचं नाव निवड यादीतून वगळण्यात येईल का? वगैरे हे सगळे अनुमान आहेत. हे सगळे कयास आहेत. कारण आम्हाला अजून माहीत नाही, की जे एस-सी-बी-सी टू ई-डब्ल्यू-एस किती मुलांना करायचंय? किती मराठा उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा लाभ घ्यायचा आहे? का आणि किती लोक पात्र आहेत? त्याच्यामुळे खुल्या गटातून किती जातील आणि ई-डब्ल्यू-एस चा विकल्प किती लोक घेतील? हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत नेमकं चित्र स्पष्ट होणार नाही. आणि त्याच्यामुळं आम्हाला मुभा द्यावी, की ते जे ऑप्शन एक्सरसाइज करायला सांगितलं होतं, मराठा उमेदवारांना जो विकल्प वापरायला सांगितला होता, विकल्प वापरून त्यांनी सांगावं, की त्यांना खुल्या गटातून यायचंय का ई-डब्ल्यू-एस म्हणून यायचंय. तर ती कवायत जी आहे, ती कवायत त्यांनी केलेली आहे. ती माहिती आमच्याकडे आहे, पण त्या माहितीद्वारे आम्हाला अ, कंबाइंड लिस्ट म्हणाले, कंपोझिट लिस्ट संयुक्त यादी तयार करायची आहे, की एस-सी-बी-सी आणि ई-डब्ल्यू-एस ह्या 2 प्रवर्ग हे मर्ज झाले. अ, ह्या 2 कॅटेगरीज मर्ज झाल्यानंतर म्हणजे एस-सी-बी-सीचं स्थलांतर ई-डब्ल्यू-एस मध्ये झाल्यानंतर त्या उमेदवारांचं रूपांतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या आरक्षणाचा लाभ घेऊन अ, उमेदवार जे होतील मग त्यांची साहजिक ती जी यादी आहे त्या यादीमध्ये बदल होणार आणि असा बदल होऊन एक यादी तयार करू द्यावी आम्हाला अशी मुभा कोर्टाने द्यावी आणि तेवढ्या पुरता तो स्थगनादेश जो आहे तो रद्द करावा. सगळं ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने असा आदेश केला, की महावितरणनी ती कंपोझिट लिस्ट किंवा ती सुधारित यादी जी आहे ती जी मराठा उमेदवारांनी विकल्प आपला दिलेला आहे, की ज्यांना ई-डब्ल्यू-एस पाहिजे, तशी त्याबरहुकूम एक यादी तयार करून ती कोर्टाला सादर करावी. कोर्टाला सादर करून त्याच्यानंतर मग हे महावितरणतर्फे आणि शासनातर्फे हे सांगण्यात आलं, की ही जी याचिका आहे, ते एका दृष्टीने हे माझे शब्द. त्यांनी असं सांगितलं, की या याचिकाकर्त्यांना ही जी यादी नव्याने तयार होणार आहे, त्याच्यानंतर कुठला ग्रीव्हान्स उरेल का? त्यांना या यादीविषयी तक्रार उरेल का? हे जोपर्यंत यादी तयार होणार नाही, तोपर्यंत स्पष्ट होणार नाही. आणि मग त्याच्यानंतर विचार करण्यात येईल आणि ह्या याचिकेच्या म्हणजे आज जे कोर्टासमोर जे प्रकरण आहे, ज्याच्यामध्ये ई-डब्ल्यू-एस उमेदवारांनी 31 मेच्या जी-आरला सुद्धा त्याच्या वैधतेला सुद्धा आव्हान दिलेलं आहे. ते प्रकरण पूर्ण ऐकून घ्यावं. तोपर्यंत आम्हाला यादी ही नव्याने सुधारून कोर्टासमोर सादर करण्याची परमिशन द्यावी. त्याच्यासाठी स्थगितीचा आदेश जो आहे तो रद्द करावा आणि मग याचिकाकर्त्यांना जर त्याच्याविषयी तक्रार असेल, तर त्यांचे जे काय अधिकार वगैरे असतील किंवा त्यांची जी तक्रार असेल, त्या तक्रारीवर योग्य ती सुनावणी पूर्ण आम्ही करायला तयार आहेत. अर्थात एक गोष्ट समजणं महत्वाचं आहे, की कोर्टासमोर आपल्याकडे जी सिस्टम आहे, दॅट इज ॲडव्हर्सरियल सिस्टम. ॲडव्हर्सरियल सिस्टममध्ये कोर्टामध्ये 2 पक्ष आपापली बाजू मांडत असतात आणि आपापलं मागणं मांडत असतात. एखाद्या बाजूला, एखाद्या पक्षकाराला अ, जसं इथं ई-डब्ल्यू-एसचे याचिकाकर्ते आहेत, याचिकाकर्त्यांना ई-डब्ल्यू-एसच्या लाभार्थ्यांना सरकारच्या या कवायतीचा त्रास होता, असं म्हणून ते कोर्टासमोर आले. पण आज प्रतिपादन असं करण्यात आलं, की हा संभाव्य त्रास आहे. तो त्रास अजून उद्भवला असं नाही म्हणता येणार, जोपर्यंत यादीची पुनर्रचना होणार नाही, जोपर्यंत ती पुनर्रचित यादी येणार नाही, तोपर्यंत कोणाचा काय अधिकार आहे, कोणाची काय तक्रार आहे, हे स्पष्ट होणार नाही आणि तशी करण्याची मुभा अ,
शासनाला आणि महावितरणला द्यावी अशा अर्थाचं आज प्रतिपादन झालं आणि त्याच्यानंतर प्रकरण 5 ऑगस्टला सुनावणीला येईल. तोपर्यंत यादी ही जी आहे ही सुधारित यादी कोर्टाला सादर करावी. अर्थात ह्याच्यामध्ये असा अनुसूचित आहे की पुढे भरती होऊ नयेत. अर्थात म्हणजे जो स्थगनादेश जो मॉडिफाय केलाय किंवा स्थगनादेशामध्ये जी दुरुस्ती करण्यात आली आहे, ती केवळ इतक्यापुरती की ती जी मुभा दिली होती ईडब्ल्यूएस टू एसईबीसी टू ईडब्ल्यूएस, ती मुभा वापरून उमेदवारांनी आपापला विकल्प जो नोंदवलेला आहे, त्या नोंदवलेल्या विकल्पाची दखल घेऊन महावितरणनी नव्याने यादी तयार करून कोर्टासमोर सादर करावी आणि मग त्याच्यानंतर कोर्ट ठरवेल की त्या यादीचं पुढं काय करायचं. अर्थात हे जे आहे हे फक्त प्रोसिजरल हे एक आज स्पष्टीकरण झालं. कोणाचे काय अधिकार आहेत किंवा एसईबीसी टू ईडब्ल्यूएस कन्व्हर्जन अलाउ करायचं की नाही आणि जे सगळ्यात महत्वाचं की तो अंमल जो एसईबीसींना ईडब्ल्यूएसचं आरक्षण देण्याचं जे धोरण आहे त्याचा पूर्वलक्षी प्रभावाने अंमल व्हावा का त्या तारखेच्या पुढे अंमल व्हावा. असा अंमल जर पूर्वलक्षी असला तर तो योग्य आहे का, तो कायद्याने वैध आहे का, हे सगळे कायद्याचे प्रश्न आज कोर्टासमोर आले नाही, त्याच्यावर चर्चा झाली नाही, त्याच्यावर कुठलाही निर्णय कोर्टाने दिला नाही. ही केवळ एक जी याच्या आधीच्या सुनावणीमध्ये सुद्धा सांगितलं होतं महावितरणतर्फे वकील साहेबांनी, ज्येष्ठ विधिज्ञ जे आले होते महावितरणचे, त्यांनी असं सांगितलं होतं की जोपर्यंत ही यादी आम्ही रिवाइज नाही करणार किंवा मुलांनी जे ऑप्शन एक्सरसाइज केलेला आहे, उमेदवारांनी जो विकल्प नोंदवला आहे आपला, तो जोपर्यंत आम्ही त्याच्यावर अंमल करून यादी तयार करणार नाही, तोपर्यंत बाजू स्पष्ट होणार नाही, तोपर्यंत परिस्थिती समोर येणार नाही. ती परिस्थिती काय, सत्य परिस्थिती काय, ह्या एसईबीसी टू ईडब्ल्यूएस कन्व्हर्जनमुळे ईडब्ल्यूएसचे किती आज निवड यादीमध्ये किती लोकांचे नाव आहेत आणि त्याच्यामुळं ह्या कवायतीमुळं शासनाने मुभा दिलेल्या या कवायतीमुळं मूळ निवड यादीतले किती लोक बाहेर जातील वगैरे वगैरे गोष्टींची स्पष्टता यावी याच्यासाठी एक प्रोसिजरल सवलत दिली, एक प्रक्रियात्मक एक सवलत आज न्यायालयाने महावितरणला दिलेली आहे की त्यांनी उमेदवारांनी नोंदवलेले विकल्प लक्षात घेऊन सुधारित यादी तयार करावी. तर प्रकरण हे जे आज अंतिम सुनावणीला होतं त्याच्यामध्ये अंतिम सुनावणी झाली नाही. हे प्रकरण आता 5 ऑगस्टला सुनावणीला येईल आणि तोपर्यंत इतर सुद्धा ज्या भरती प्रक्रिया महावितरणच्या आहेत, या भरती प्रक्रियांवर या गोष्टीचा काय परिणाम होईल ते अजून बघणं आहे. 2 अजून जास्ती मोठ्या भरत्या म्हणजे विद्युत सहाय्यक आणि उपकेंद्र सहाय्यक या पदांसाठी हजारोंच्या संख्येने पद रिक्त आहेत तिथं आणि हेच आज शासनातर्फे सांगण्यात आलं की आम्हाला प्रशासकीय कामांना आम्हाला आमच्या रोजच्या कामामध्ये उमेदवारांची गरज आहे, आम्हाला कर्मचाऱ्यांची गरज आहे आणि त्याच्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही हिच्यावरचा स्थगनादेश हटवावा. अर्थात स्थगनादेश जो हटवलाय किंवा स्थगनादेशामध्ये जी दुरुस्ती केली आहे, अमेंडमेंट जी केलेली, मॉडिफिकेशन म्हणून अमेंडमेंटपेक्षा, तर आजचा जो आदेश आहे तो केवळ महावितरणला सुधारित यादी कोर्टाला सादर करू देण्यापुरता आजचा आदेश आहे. नवीन यादी जी आहे ती यादी 5 ऑगस्टला कोर्टासमोर येईल. 4 ऑगस्टला ती यादी तयार होणार आणि मग ती कोर्टासमोर सादर होऊन मग ते एक त्याची तौलनिक अभ्यास होईल या गोष्टीचा की आधीची यादी जी होती निवड यादी, त्या निवड यादीमध्ये ईडब्ल्यूएस उमेदवार किती होते, आता मूळ निवड यादीतले किती लोक डिस्प्लेस होणार किंवा हे जे प्रायोजित ही जी कवायत आहे, येस प्रपोज्ड एक्सरसाइज, ह्याच्यामुळे मूळ निवड यादीतल्या किती लोकांना बाधा पोचणार हे सगळं 5 ऑगस्टला स्पष्ट होईल आणि तोपर्यंत महावितरणमध्ये जे परिस्थिती आज जी आहे तीच कायम राहणार. फक्त नवी एक यादी कोर्टासमोर राहील आणि कदाचित चित्र स्पष्ट होईल
शक्यता आहे की पुढच्या तारखेला अंतिम सुनावणी होईल. पण ही यादीचा काय परिणाम होईल हे जर बघायचं असेल याचिकाकर्त्यांना, त्यांना सुद्धा 5 तारखेच्या नंतरच ती यादी मिळेल आणि त्याच्यानंतर कदाचित सुनावणी जी आहे ती कदाचित लांबेल. आता हे सगळं जे आहे हे तारीख टळली आजची सुद्धा. अ, दूर गेली सुनावणी. पण ह्या प्रकरणामधला विषय फार क्लिष्ट आहे आणि त्याच्यामुळं कोर्ट व्यवस्थितरित्या सगळं ऐकून घेऊनच निकाल देईल हे अपेक्षित आहे. आज काय झालं ह्याच्याविषयी सांगावं म्हणून हा प्रपंच. अर्थात शिवाय तारीख वाढण्याच्या आज तसं बघायला गेलं तर काही फार झालं नाही. पण नेमकं काय झालं ह्याच्याविषयी संभ्रम नको. त्याच्यासाठी मी प्रयत्न करतो, की जितकं क्लिअर करून सांगता येईल, जितकं स्पष्ट करून सांगता येईल मला, तितकं सांगावं आपल्याला. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर मित्रांकडं पाठवा. जे उमेदवार आहेत या प्रक्रियेमधले विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक आणि ज्युनियर इंजिनिअर अर्थात ह्या आदेशाचा महावितरणच्या प्रकरणामध्ये एस-ई-बी-सी टू ई-डब्ल्यू-एस कन्व्हर्जन विषयी कोर्ट काय निर्णय देतं, याच्यावर पूर्ण भरती प्रक्रियांमध्ये मराठा उमेदवारांचं समायोजन कसं करायचं ह्याच्याविषयीची स्पष्टता येणं बाकी आहे. तर तूर्तास आपण हे ऐकून घेतलं. धन्यवाद. पुन्हा एकदा विनंती, परखड मत या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अ, परखड मतचं काम, परखड मत उद्देश एवढाच आहे, की माहिती जी इतर कुठल्या प्रकारे लोकांसमोर येत नाही. विशेषतः महावितरणच्या बाबतीत तरी अ, फार महत्वाचा हा विषय आहे. पण याच्याविषयी कुठं काही माहिती कोणी देत नाहीये. त्याच्यासाठी अनेक उमेदवार मी व्हिडिओ करावा या प्रतीक्षेत असतात. आपण मला ऐकून घेतलं धन्यवाद. पुन्हा एकदा विनंती सबस्क्राईब करा माझ्या परखड मत चॅनलला. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी. धन्यवाद.